देवेंद्र फडणवीस सरकारने, एकनाथ शिंदे सरकारने आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला त्याचं सामाजिक सर्वेक्षण झालं, आर्थिक सर्वेक्षण झालं आणि हे सर्वेक्षण करून जे जे काही द्यायचा प्रयत्न करताय आमचं सरकार करताय। आता ओबीसीतनं आरक्षण द्या। 353 जाती ओबीसी मध्ये आहेत, 18 पगड जाती, 12 बोलते जरा आहे आणि या जाती आधीच थोडं आरक्षण कमी आहे आणि त्यातनं मग आरक्षण काढून यांना द्या मराठा समाजाला। त्यापेक्षा एकामेकाच्या ताटातलं आरक्षण कमी न करता वेगवेगळ्या समाजाला त्यांचा जे हक्क आहे तो मिळाला पाहिजे। याचा हक्क डावून याला देणे, याचा हक्क डावून याला देणे हे काही योग्य होणार नाही। सरकार याबद्दल योग्य विचार करत आहे आणि त्या ठिकाणी सरकारने यापूर्वीही आंदोलन करताना सांगितलं आहे। इकडे ओबीसी आंदोलन करते आहे, तिकडे मराठा आंदोलन करते आहे, पण कोणाच्याही तटातलं कोणातून काढून या तटात देऊ नये अशी आमची भूमिका आहे। नाही, सरकार तर आमची उपसमिती जी आहे त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहे, यावर ते काम करत आहेत आणि मराठा समाजाच्या उपसमितीवर यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठं काम केलं। आता राधाकृष्ण विखे पाटीलजी काम करतात आहे, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळात काम केलं, देवेंद्रजींनी तर कायदाच त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा केला, तो उद्धव ठाकरेच्या काळात तो नामंजूर झाला। आता पुन्हा एकदा आमचं सरकार मराठा समाजाच्या करता काम करत आहे। आमची उपसमितीचे जे राधाकृष्ण विखे पाटील आहे ते या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे। आता याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखून आंदोलन करायचं आहे, कुठेही कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। उच्च न्यायालयाने काही त्या ठिकाणी आपले नोंदी घेतलेल्या आहे। मला वाटतं की आंदोलनकर्ते सर्व बाबीचा विचार करूनच आंदोलन करतील अशी मला अपेक्षा आहे। ते गुणवंत सदावर्ते साहेबांना विचारा। याबाबतची उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत, सरकारने परवानगी दिली आहे। आमचा प्रयत्न आहे की आमचं सरकार आतापर्यंत मराठा समाजाच्या प्रत्येक विषयाला योग्य पद्धतीने हाताळलं। ईडब्ल्यूएसचं आरक्षण हाताळलं, आज 10% आरक्षण ईडब्ल्यूएसचं मिळाल्यामुळं आज मराठा समाजाचे सर्व मोठ्या प्रमाणावर मेरिटमध्ये विद्यार्थी जे काही आरक्षण मिळालं ते आता मिळत आहे। मी आधीच सांगितलं की मोठ्या प्रमाणावर आपल्या सरकारने काम केलं आहे। आता 1 दिवसाची परवानगी होती, आता मी तर डीपीसीमध्ये होतो तिथं मी काही आज बघितलं नाही, पण आमचं सरकार हे मराठा समाजाला जे काही जास्तीत जास्त सरकारकडे देता येईल त्याकरता भूमिका घेऊन आहे। जे कधी काँग्रेसच्या सरकारच्या काळात किंवा शरद पवार साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये कधीही मराठा समाजाला त्या ठिकाणी ज्या फॅसिलिटी किंवा जे आरक्षण द्यायला पाहिजे त्यांनी कधी दिलं नाही। उलट देवेंद्र फडणवीस सरकारने, एकनाथ शिंदे सरकारने आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला सामाजिक सर्वेक्षण झालं, आर्थिक सर्वेक्षण झालं आणि हे सर्वेक्षण करून जे जे काही द्यायचा प्रयत्न करताय आमचं सरकार करताय। आता ओबीसीतनं आरक्षण द्या। 353 जाती ओबीसीमध्ये आहेत, 18 पगड जाती, 12 गुप्तेदार आहेत आणि या जाती आधीच थोडं आरक्षण कमी आहे, त्यातनं मग आरक्षण काढून यांना द्या मराठा समाजाला। त्यापेक्षा एकामेकाच्या ताटातलं आरक्षण कमी न करता वेगवेगळ्या समाजाला त्यांचा जे हक्क आहे तो मिळाला पाहिजे। याचा हक्क डावून याला देणे, याचा हक्क डावून याला देणे हे काही योग्य होणार नाही। सरकार याबद्दल योग्य विचार करत आहे आणि त्या ठिकाणी सरकारने यापूर्वीही आंदोलन करताना सांगितलं आहे। इकडे ओबीसी आंदोलन करते आहे, तिकडे मराठा आंदोलन करते आहे, पण कोणाच्याही तटातलं कोणातून काढून या तटात देऊ नये याची आमची भूमिका आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।